नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी जिल्हा सोलापूर. दिनांक 23 ऑगस्ट. मित्रांनो, दिनांक 31 ऑगस्ट किंवा 1 सप्टेंबर रोजी बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टी भागात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता राहील. सदर हे क्षेत्र पश्चिम दिशेस सरकत मध्य प्रदेशमधून गुजरात राज्याकडे जाण्याची शक्यता असल्यामुळे दिनांक 3 ते 7 सप्टेंबर या तारखेदरम्यान विदर्भ, खानदेश, मराठवाड्यातील काही जिल्हे तसेच राज्याच्या पश्चिम भागात या दिलेल्या भागात भाग बदलत पावसाची शक्यता राहील. या काळात विदर्भ, खानदेश व राज्याच्या पश्चिम भाग येथे मुसळधार पावसाची शक्यता राहील. राज्याच्या इतर भागात स्थानिक वातावरणानुसार हलका ते मध्यम पावसाची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून याच्या जाण्याच्या मार्गात काही बदल झाल्यास दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो. तसा बदल झाला तर आपणाला सांगितले जाईल. तसेच मी पूर्वी दिलेल्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे दिनांक 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच पूर्वी सांगितलेल्या मराठवाड्यातील काही जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. तसेच जळगाव जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच राज्याच्या पश्चिम भागात काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. राज्याच्या इतर भागात स्थानिक वातावरणानुसार तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. या दिलेल्या तारखेमध्ये एखादा दुसरा दिवस पुढे मागे होऊ शकतो. त्यानंतर पुढील 3 ते 4 दिवस राज्याचा पश्चिम भाग सोडून राज्याच्या इतर भागात पाऊसमान कमी होण्याची शक्यता असून स्थानिक वातावरणानुसार काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता राहील. तसेच आज कमी दाबाचे क्षेत्र ओरिसा राज्याच्या किनारपट्टी भागात आहे. तसेच आज पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर बेळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, सोलापूर जिल्ह्याचा पश्चिम भाग, लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग, नांदेड जिल्ह्याचा उत्तर भाग व दक्षिण भाग, तसेच हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, तसेच यवतमाळ जिल्ह्याचा पश्चिम दक्षिण भाग, वाशिम जिल्ह्याचा दक्षिण भाग व पश्चिम भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता राहील. तसेच कोकणात, मुंबई व उपनगरात, तसेच नाशिक जिल्ह्याचा पश्चिम भाग, सातारा, कोल्हापूर, बेळगाव या जिल्ह्यांच्या इतर भागात, तसेच सांगली, तसेच सोलापूर जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच धाराशिव, तसेच लातूर, नांदेड, यवतमाळ या जिल्ह्यांच्या इतर भागात, तसेच परभणी, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, तसेच जळगाव जिल्ह्याचा दक्षिण भाग, तसेच संभाजीनगर, जालना, बीड, तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता राहील. तसेच वरील दिलेले पावसासंबंधी जिल्हे किंवा भाग सोडून राज्याच्या इतर भागात काही तुरळक ठिकाणी जर स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही. तसेच बार्शी तालुक्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ तुरळक ते हलक्या पावसाची शक्यता राहील. मला आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळपर्यंत विदर्भात काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडलेला आहे. तसेच काल धाराशिव जिल्ह्यातील गौर या गावात, वाशी, तेरखेडा, दहिवडी येथे हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई येथे हलका ते मध्यम पाऊस पडला आहे. पंढरपूर येथे पाऊस पडला आहे. तसेच अकोला जिल्ह्यातील आडगाव व तेल्हारा येथे पाऊस पडला आहे.
तसेच बार्शी तालुक्यात 3-4 गावामध्ये तुरळक ते हलका पाऊस पडला आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व इतरांना शेअर करा. धन्यवाद.